पनवेल उरण हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो विकास, एका नव्या झगमगत्या मुंबईचं स्वप्न. पण याच स्वप्नाच्या पायाखाली एक मोठा संघर्ष दडलेला आहे. हा संघर्ष आहे प्रगती विरुद्ध परंपरेचा, विकास विरुद्ध विस्थापनाचा. तर आज आपण याच विकासाची खरी किंमत काय आहे हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. शेतकरी नेते विलास गावंड यांचा हा प्रश्न, खरं तर हा एकच प्रश्न या संपूर्ण संघर्षाचा सार सांगून जातो. म्हणजे आपण ज्याला विकास म्हणतो त्या पायाभूत सुविधांची खरी मानवी किंमत आपण काय मोजतोय. तर पनवेल उरण पट्ट्यात आज काय परिस्थिती आहे? इथे ना भविष्याची दोन वेगवेगळी चित्र एकमेकांसमोर उभी आहेत. एका बाजूला आहे एका आधुनिक चकचकीत मेगासिटीचं स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला आहे लोकांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली जीवनशैली. अगदी दोन टोकं आहेत ही. हे म्हणजे जणू दोन वेगवेगळी जगच एकमेकांसमोर उभी आहेत. बघा, एका बाजूला आहे सरकारचं तिसऱ्या मुंबईचं भव्य स्वप्न, आर्थिक विस्ताराची एक मोठी हमी, आणि मग दुसऱ्या बाजूला काय आहे तर ती पिढ्यानपिढ्या कसलेली सुपीक जमीन, जी त्यांच्यासाठी फक्त उपजीविकेचा स्रोत नाहीये, तर ती तिथल्या लोकांची ओळख आहे, त्यांचा तो वारसा आहे. बरं, मग या सगळ्या विकासाच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर ते आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हणजेच MMRDA. आता ही जी भव्य योजना आहे तिचा नेमका आराखडा काय आहे ते आपण पाहूया. आणि हे काही साधेसुधे प्रकल्प नाही आहेत. मेट्रो लाईन्स आहेत, रिंग रोड्स आहेत, मोठे लॉजिस्टिक्स पार्क आहेत, आणि या सगळ्यासाठी हजारो एकर जमिनीची गरज लागणार आहे. म्हणजे ह्या प्रकल्पांचं सामरिक महत्त्व तर आहेच, पण हे एका खूप मोठ्या विकासाचं प्रतीक म्हणून समोर येत आहेत. मग कळीचा मुद्दा येतो तरी कुठे? तर तो इथेच आहे. ही जी सगळी प्रगती आहे त्यासाठी जमीन हवी, आणि ही जमीन सध्या कोणाकडे आहे? तर स्थानिक समुदायांकडे, ज्यांच्या मालकीची ही जमीन आहे आणि जिथे ते पिढ्यानपिढ्या शेती करत आले आहेत. चला आता आपण आपलं लक्ष पूर्णपणे या भूमीच्या लोकांकडे म्हणजे भूमिपुत्रांकडे वळवूया. त्यांच्या नेमक्या तक्रारी काय आहेत आणि त्यांचा सरकारवर इतका अविश्वास का आहे, याची काही ऐतिहासिक कारणं आहेत का, हेच आता आपण समजून घेऊया. हे बघा, भूमिपुत्र हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. याचा शब्दशः अर्थ आहे भूमीचा पुत्र. हा शब्द जमिनीसोबतचं जे भावनिक आणि सांस्कृतिक नातं आहे ना ते दाखवतो. हे नातं जमिनीच्या केवळ आर्थिक मूल्याच्या खूप पलीकडचं आहे. आणि याच मुद्द्यावरून खरा आर्थिक संघर्ष सुरू होतो. शेतकऱ्यांची मागणी अगदी स्पष्ट आहे. त्यांना 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला हवा आहे, कारण हा कायदा फक्त योग्य दरच नाही पण पुनर्वसनाचीही हमी देतो. पण सरकारच्या प्रस्तावावर मात्र त्यांचा अजिबात विश्वास नाही. आता हा जो अविश्वास आहे तो काही एका रात्रीत निर्माण झालेला नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे. पूर्वी जेव्हा JNPA प्रकल्प झाला तेव्हा स्थानिकांना कायमस्वरूपी नोकरीची आश्वासनं दिली गेली होती, पण ती हवेतच विरली. सिडकोच्या विकासाच्या वेळीही तेच झालं. स्थानिकांना मिळाली ती फक्त सुरक्षा किंवा साफसफाईसारखी दुय्यम कामं. आणि हाच जो कटू अनुभव आहे तो आजच्या विरोधाच्या अगदी मुळाशी आहे. पण थांबा, हा संघर्ष फक्त जमीन आणि पैशांपुरता मर्यादित नाहीये. याच्या पलीकडेही एक मोठा मुद्दा आहे. तो म्हणजे या विकासाचे होणारे गंभीर पर्यावरणीय परिणाम, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे प्रश्न असा आहे की मोबदल्याच्या पलीकडे आणखी कोणती किंमत मोजावी लागत आहे? हा प्रश्न आपल्याला या मोठ्या प्रकल्पांच्या दूरगामी परिणामांवर विचार करायला भाग पाडतो. काय होतंय माहितीये? नैसर्गिक पाण्याचे स्रोत बुजवले जात आहेत, डोंगर पोखरले जात आहेत, खाडीच्या भागांमध्ये भराव टाकला जातोय. याचा परिणाम काय? तर पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचतंय. आणि एवढंच नाही तर या सगळ्यावर अवलंबून असलेला जो कोळी मच्छीमार समाज आहे त्यांचंही आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होत आहे. तर मग या सगळ्या परिस्थितीला शेतकरी सामोरे कसे जात आहेत? त्यांनी संघटित होऊन काय प्रत्युत्तर दिलंय? त्यांचा एकजूट आवाज काय मांडतोय आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? चला ते पाहूया. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, ही केवळ एक घोषणा नाहीये. यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ताकद दिसते, त्यांचा दृढनिश्चय दिसतो. हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत जे त्यांची सगळी तळमळ व्यक्त करतात. विलास गावंड यांचं हे म्हणणं ऐका. ते म्हणतात की रस्ते, शहरं, विमानतळ सगळं आमच्या जमिनीवर होणार, मग त्यातून मिळणारा नफा फक्त उद्योजकांच्या खिशात का जायला हवा? ही वेळ आता सहन करण्याची नाही तर जाब विचारण्याची आहे. म्हणजे बघा, ते या लढ्याला थेट आर्थिक न्यायाच्या चौकटीत आणत आहेत. त्यांच्या जमिनीतून जी समृद्धी येणार आहे त्यात त्यांनाही न्याय वाटा हवा आहे. त्याचप्रमाणे गोरख ठाकूर काय म्हणतात तेही महत्त्वाचं आहे. ते म्हणतायत की MMRDAला आमच्या जमिनी घ्यायच्या असतील तर त्यांनी त्या 2013च्या कायद्यानुसारच घ्याव्यात. सरकारने प्रकल्पांची माहिती देऊन आम्हाला विश्वासात घ्यावं, आमची फसवणूक करू नये.
त्यांच्या या शब्दांमधून शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या पुन्हा एकदा अगदी स्पष्ट होतात. कायद्याचं पालन करा, पारदर्शक राहा आणि आमच्याशी प्रामाणिकपणे बोला. म्हणूनच ह्या सगळ्या आंदोलन करणाऱ्या शेतकरी समित्यांची भूमिका अगदी स्पष्ट आणि ठाम आहे. योग्य मोबदला आणि लेखी आश्वासनं याशिवाय आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही, यातून त्यांचा जो अटूट निर्धार आहे तो स्वच्छ दिसतो. तर आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या समारोपांकडे आलो आहोत. आपण ही जी 2 परस्पर विरोधी जगं पाहिली त्यांना एकत्र आणून आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. थोडक्यात सांगायचं झालं तर या संपूर्ण संघर्षाचं मूळ 4 मुद्द्यांमध्ये आहे. पहिलं म्हणजे सरकारचा विकासाचा मोठा दृष्टिकोन आणि लोकांचे वडिलोपार्जित हक्क यांच्यातला संघर्ष. दुसरं म्हणजे इतिहासात मिळालेल्या अपूर्ण आश्वासनांमुळे वाढलेला अविश्वास. तिसरं, प्रगतीचा सगळा भार स्थानिक लोकांवर आणि पर्यावरणावर पडतोय. आणि चौथं म्हणजे विकास हा केवळ शोषण करणारा नको, तर तो न्याय आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असावा ही मागणी. याच सगळ्यामधून हा लढा उभा राहिला आहे. आणि शेवटी हाच एक मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उरतो. पनवेल उरणचा हा स्थानिक संघर्ष खरं तर आपल्याला एका मोठ्या राष्ट्रीय प्रश्नाकडे घेऊन जातो. भारत आपलं भविष्य घडवताना आपला पाया म्हणजे आपली माणसं आणि आपली जमीन यांना उखडून न टाकता हे कसं साध्य करणार आहे? विकासाचा मार्ग आपल्या मुळांना धक्का न लावता कसा काढता येईल?